हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर झाडे लावा झाडे जगवा हे वाक्य अगदी लहानपणापासून आपण ऐकत असतो. झाडं आपण लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत आणि असाच संदेश आपल्याला आज मिळणार आहे झाड या चित्रपटातनं. आपल्या सगळ्यांच्या भेटीला हा चित्रपट येणार आहे 21 जूनला. कसा तयार झालाय हा सिनेमा जाणून घेणार आहोत आणि याचसाठी गप्पा मारायला या सिनेमाची संपूर्ण टीम आज आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात सगळे? मस्त मस्त. येस, कसा आहेस दिलीप? छान. कैलाश? मी पण मजेत. सो मी जसं म्हणाले की झाडे लावा झाडे जगवा, अगदी आपण नर्सरीमध्ये गेल्यापासून हे वाक्य सतत आपल्या सगळ्यांच्या कानावर पडत असतं. आणि ॲक्च्युली असं असतं ना, कानावर अनेक गोष्टी पडतात पण त्या अप्लाय होणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आणि हाच कुठेतरी मेसेज मला मिळाला जेव्हा मी झाडचा ट्रेलर पाहिला तेव्हा. सचिन, तुमच्यापासून सुरुवात करीन. कधी नेमकी सुरुवात झाली या चित्रपटाची? नमस्कार, मी सचिन. तर 2013 ते 16मध्ये आमच्या इकडं म्हणजे बीड जिल्ह्यात खूप दुष्काळ होता आणि त्यावेळेस म्हणजे ऊन जास्त, पाण्याची टंचाई, पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या. पण आत्महत्या का होती? 30 पेपरवर झळकणारी बातमी, जेणेकरून शेतकऱ्यांची आत्महत्या होती. मग आत्महत्या का होती ह्या प्रश्नावर खोलवर जाताना तर मला काही प्रश्न त्याच्यातून उलगडत गेले आणि त्या प्रश्नावर प्रश्न काय गेले की दुष्काळ का पडतो? तर पीक न आल्यामुळे. पीक का येत नाही? तर पाणी नसल्यामुळे. पाणी का नाही? तर पाऊस न पडल्यामुळे. पाऊस का नाही? तर झाडं नसल्यामुळे. आणि झाडं का नाहीत? तर ती आपण तोडल्यामुळं. तर ह्या झाड नसलेल्याचा परिणाम काय झाला की दुष्काळाचं प्रमाण वाढलं, निसर्गाचं संतुलन बिघडलं. जसं की कोरोनासारखा व्हायरस जो की पूर्ण जगाला त्यानं हलवून टाकलं, तर तो सुद्धा आपल्या दारी आला. दुसरी गोष्ट आणखी प्रदूषण वाढलं. तर ह्या गोष्टी आणि रोगराई वाढली जास्त. या गोष्टी कशामुळं घडत गेल्या की झाड नसल्यामुळं. म्हणून मी माझी द ग्रीन इंडिया टीम आणि आमचे योगेश भाऊ यांनी मिळून हा चित्रपट बनवायचं ठरवलं. आणि 2013 ते 16मध्ये आमचा प्रवास होता. त्या दरम्यान आम्ही स्टोरी लिहिली, पुन्हा स्टोरी वर्क केलं. आणि विशेष म्हणजे मी जॉबला होतो फार्मास्युटिकल कंपनीमध्ये. ते जॉब करत असताना ही स्टोरी लिहिली आणि त्यावेळेस मी 10 ते 15 स्टोऱ्या लिहिल्या होत्या. त्याच्यातून झाडच का करावा? तर हे कारण आहे. खूप मस्त. दिलीप, तुम्ही सांगा, जेव्हा तुम्ही डॉक्टर सुद्धा आहात स्वतः. खरं तर हे एकदमच 360 डिग्री अपोजिट असे प्रोफेशन आहेत, डॉक्टर असणं आणि सिनेमामध्ये काम करणं. त्याबद्दल आपण बोलूच या. पण सामाजिक विषयावर चित्रपट करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. तुमच्यामध्ये नेमकं काय असतं ना की ते कुठेतरी स्पार्क होणं गरजेचं असतं की आपण केला पाहिजे हा चित्रपट? काय होतं नेमकं ते जेव्हा तुम्ही या कथेबद्दल ऐकलं? आमचा जन्म शेतकरी घरातच झाला. लहानपणापासून आम्ही शेतीच करत होतो. तुम्ही दोघं भाऊ? आमचे हे मोठे बंधू. अच्छा. हे आमचे मोठे बंधू ह्यांनीच आमचं शिक्षण पूर्ण केलं. आम्ही डॉक्टर के कंप्लीट करून आम्ही नाशिक सिव्हिलला होतो. पहिल्यापासून व्यायाम वगैरे करायचे हे होते, छंद आहे. आणि त्याच्यामुळे थोडी पर्सनॅलिटी चांगली. ह्यांचा फोन आला की मूव्हीमध्ये काम करणार का? यांना विचारलं की कोण करते? ते म्हणजे आपणच करतोय. आणि कशावर करते? तर झाड ह्याच्यावर करतोय. आणि शेतकरी पुत्र असल्यामुळे झाडावर लहानपणापासूनच प्रेम आहे. म्हणजे झाड कसं वाढतं, त्याचा आपला फायदा काय, त्याच्यापासून आपल्याला काय काय भेटतं, काय काय हे सर्व माहिती भेटली. त्याच्यामुळे हे करताना म्हणलं मी हो बोल. क्या बात, खूप मस्त. आणि ह्यांचं कास्टिंग तर एकदम ॲप्टच झालंय विलन म्हणून. कैलाशजी, तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऐकलं या चित्रपटाबद्दल, काय सगळ्यात पहिले विचार डोक्यात आला? सचिन सर माझ्याकडे आले. स्वतः मी एक शेतकरी आहे आणि मी स्वतः शेती करतो. माझ्याकडे नर्सरी आहे. त्यांना काही झाडं लावायची होती शेतामध्ये. आल्यानंतर ते म्हणले, कैलास तुझी पर्सनॅलिटी चांगली आहे, तू पिक्चरमध्ये काम करशील का? ठीक आहे म्हणलं सर, मी करतो काम. तर ते मी म्हणलं कशावर संदर्भात चित्रपट आहे? ते म्हणले आपल्याला मी 10-12 स्टोऱ्या लिहिलेल्या आहेत, त्याच्यापैकी आपण बसून डिस्कस करूया. ठीक आहे म्हटलं. मग आम्ही नंतर झाडावरच निर्णय घेतला. का 2014मध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला, बागा तुटल्या. त्याच्यानंतर असं टेम्परेचर 14पासून वाढत गेलं. आजही तुम्ही बघता दिल्लीला तर किती म्हणजे 50पर्यंत अंश सेल्सिअस तापमान गेलेलं आहे. याचं कारण असं आहे की आपल्या म्हणजे पृथ्वीवरती झाडं नसल्यामुळे हे तापमान वाढत चाललेलं आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की बाबा आपल्याला थंड, आता तुम्ही बघता सिटीमध्ये तुम्ही AC वगैरे, आता सध्या AC चालू आहे, प्रत्येकाला थंड असं वाटतं. हे जर थंड पाहिजे असेल तर आपल्याला झाडं लावणं ही काळाची गरज आहे. तर झाडं असतील तर आपलं वातावरण संतुलित राहून वेळेवर पाऊस पडेल. वेळेवर पाऊस पडला तर शेतकरी आणि इतर सगळे, आता कोरोनामध्ये तर दाखवलं की बाबा झाडाशिवाय आणि शेतकऱ्यांशिवाय पर्याय नाही.
हां, त्याच्यामुळे आम्ही थोडं शेतीवरती लक्ष करून झाड हा चित्रपटात मी काम करण्याचा निर्णय घेतला त्यांच्याकडे. अगदी. आणि सचिन, आपली नोकरी सांभाळून अशा प्रकारे कला जोपासणं, लेखन करणं आणि चित्रपट करणं ही ऑब्व्हियसली सोपी गोष्ट नाहीये, कारण 2 गोष्टींवर एकाच वेळी आपण पाय देऊन चालत होतो. मला आधीचं जाणून घ्यायला आवडेल, कसं सगळं तुम्ही मॅनेज करून आणलं? कंपनीमध्ये मी म्हणजे 12 ते 14 तास माझं वर्किंग राहायचं आणि जसं की 100% एखाद्या गोष्टीला द्यायचं असतं. जसं कंपनीत इंटर केलं की 100% फक्त कंपनीसाठी, कंपनीच्या बाहेर निघलं की फक्त पिक्चरसाठी. म्हणजे दोन्ही का 100% दिलं, 100 जेणेकरून 50-50 दिलं असतं तर आज आम्ही इथं नसतो. अगदी. आणि लेखन हां. आणि डिरेक्शन दोन्ही हा तुमचंच आहे. दोन्ही पण. हां. त्यावेळेस कसं व्हायचं, जॉब करायचो आणि जॉब करून आल्यानंतर कंपनीतून बाहेर निघलं की डायरेक्ट म्हणजे झाडचं स्टोरी काय लिहायचं आहे, आज कोणता सीन हे करायचा आहे, किंवा कसं सीन कसा मॉडिफाय करायचा, किंवा कॅरेक्टरचं जे सिलेक्शन झालं आता याच्यामध्ये. तर आता मी जो प्रवास होता माझा, म्हणजे जसं मला कळतंय तसा प्रवास जो होता, त्या प्रवासामधलीच कॅरेक्टर मी सिलेक्ट करीत गेलो. किंवा आता हा आहे तर ह्याला कोणता रोल द्यायचा, तर हिरोचा रोल. ह्याच्यासोबतचे 2 जण आहेत, तर एक जण माझ्या कंपनीतच माझ्यासोबतच होता, शिवा म्हणून कॅरेक्टर येतो. तर त्याला जी सिलेक्ट केलं ना, तो तसा म्हणजे आल्लडच होता की बाबा नाही का, की काहीतरी त्याच्यात ॲक्टिव्ह आहे आणि तो माझ्यासोबत जॉब करायचा. मग त्याला असंच म्हणलं की आपण पिक्चर करतोय आणि तुला त्याच्यात सिलेक्ट करतोय. मग त्याला वाटायचं काहीतरी म्हणतात आपलं, म्हणजे कारण कंपनीमध्ये जॉब करून ह्या गोष्टी होत नाहीत. म्हणून आता ह्याचं सिलेक्शन त्या आहे ना, की पर्सनॅलिटी तशी आहे किंवा दिसायला तसं आहे किंवा करू शकतो. आणि मातीतले ज्यावेळेस कलाकार असतात तर ते 100% देतात, म्हणजे लात मारीन तिथं पाणी जसं निघतं तर त्या प्रकारे आहे. आता कैलास मुंडे सरांचं कसं आहे की ज्यावेळेस म्हणजे ते एकदा आमच्या गावाला आले ते, आणि त्यावेळेस मी त्यांना बघितलेलं होतं. मग विलनमध्ये घ्यायचं कोण, तर मग ते डोक्यात होतं किंवा तशी पर्सनॅलिटी आहे. पुन्हा संदीप वायबसे म्हणून आहेत, ते पण म्हणजे आमच्याच गावातले होते, पण त्या कॅरेक्टरला बाबा सपोर्टिंग कॅरेक्टर लागत होतं किंवा हिरोला किंवा जी टीम आहे त्यांना सपोर्ट करणार. तर त्या ह्यानं आपण त्यांचं सिलेक्शन केलं. पुन्हा दुसरे प्रकाश धोत्रे सर आहेत आमच्या ह्याच्यामध्ये, तर त्यांचा बी खूप मोठा वाटा आहे आणि त्यांचा खूप मोठा. पुन्हा दुसऱ्या श्रीमेश्वाल मॅडम आहेत, पुन्हा प्रल्हाद उजगरे आहेत, त्यांनी पण कोयता एक संघर्षमध्ये काम केलेले. तर ह्या अनुषंगाने आम्ही सिलेक्शन करीत गेलो. आता हे झालं कॅरेक्टरचं. तर आमचा प्रवास होत गेला आणि आत्ता स्टोरी रेडी, सगळा प्लॅन रेडी, पण आता प्रोड्युसर कोण बघायचा. तर त्यावेळेस म्हणजे माझ्याकडं थोडंफार होतं, पण त्यासाठी आणखीन मोठं लोक लागते बरोबर. आणि जेणेकरून पैसेही खूप लागतात एक चित्रपट बनवायचा त्याच्यामुळं. म्हणजे. तर त्यावेळेस मग आमची योगेश भाऊची आणि माझी ओळख झाली, जे की आमचे प्रोड्युसर आणि प्रेझेंटर दोन्ही पण आहेत. तर त्यांना प्लॅन डिस्कस झाला, मग त्यांचं ते म्हणले ओके चालेल करू. मग त्यांना स्टोरी समजवणं, किंवा आणखीन आमच्यामध्ये 72 लोक आहेत, म्हणजे 72 लोक. म्हणजे आम्ही टॅगलाईनच बनवली की 7-2-7 पेड, म्हणजे टॅगलाईनच आमची आहे की 7-2-7 पेड, 7-7 लगाव, 7-7 बढ़ाओ, और मतलब 70 साल के लिए जीने के लिए 7-7 लगाव, असं म्हणजे टॅगलाईनच आहे आमची त्याची. तर हे 70 लोक, म्हणजे ज्यावेळेस मी त्यांना प्लॅन समजायला जायचो किंवा मला सुट्टी असायची रविवारी, तर त्या रविवारी मला सकाळी म्हणजे नाईट करून यायचो मी, आणि नाईट करून आल्या लगेच आंघोळ ते करून लगेच प्लॅन समजवायला जायचो. मग त्यांना प्लॅन समजून सांगायचा. मग तो जो समोरचा आहे को प्रोड्युसर, तो मग पुन्हा कन्व्हिन्स होणार, नंतर तो पेमेंट करणार. म्हणजे पेमेंट करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. Absolutely. म्हणजे सोपं नाही हां, आहे कारण producer आणि शोधणं आमचं काय म्हणजे चित्रपटासाठी. पाया नव्हता की चित्रपटामध्ये आमचं कोणी बॅकग्राऊंडला कोणी नव्हतं, पण ते आपल्याला करायचंय. आणि एखादी गोष्ट जर आपण हातात घेतली तर ते 100% जर आपण दिलं तर ते नक्की होतं. अगदी खरं. पण दिलीप, आता डॉक्टर की आता अभिनय, काय आता नेमकं कुठे फिक्स केलंय माइंड, काय आवडलंय जास्त? आपलं हॉस्पिटल केलं आहे डोईपोडे हॉस्पिटल म्हणून 3.5 वर्ष झालं. कोविडमध्ये सुरू केलं तर 24 आवर्स सर्व्हिस. केजमध्ये एकही हॉस्पिटल त्यावेळेस सर्व्हिस देत नव्हतं. आपण 24 आवर्स सर्व्हिस दिल्यामुळे तर छान हॉस्पिटल चालू आहे आता आपलं. पण इन केस इथे सक्सेस जर झालं तर काहीतरी समाजासाठी हे देणं म्हणून आपण चालू ठेवू. खरं. पण झाडमधल्या भूमिकेबद्दल काय सांगायला आवडेल, कशी आहे नेमकी भूमिका? झाडमध्ये झाडाला आपण वाचवतो कसं, झाड आपल्यासाठी काय मौल्यवान, आपल्याला काय देतं, काय पाहिजे त्याच्याकडून आपल्याला ते, आपण जसं समजा आपलं लेकराला पासून जपतो तसं झाडाला जपायला पाहिजे.
कारण आपलं लेकरं जर वाढवल्यानंतर आपल्याला सांभाळण करणं हे आपल्याला समजत नाही, पण झाडाला आपण वाढवल्यानंतर आपल्याला ते 100% ऑक्सिजन देईन हे नक्की आपण सांगू शकतो. ऊन जर पडलं तर आपण झाडाच्या सावलीखाली बसू शकतो, पण आपल्या लेकरांना जर आपल्यासोबत भांडणं वगैरे केली तर आपले लेकरं आपल्याला कधी जवळ करत नाही. लेकरापेक्षा झाड आपल्याला हे महत्त्वाचं हे मी सांगू शकतो. अगदीच. आणि तुमचा लुकच असा विलन सारखा दिसतोय, तो हा चित्रपटानंतर आता आपण असंच ठेवूया, हे ठरलंय का काय आहे? नाही, मी माझा लुक हा पहिलाच असा आहे. असाच आहे. हा. ओ. तर मी ठरवलं की हे मला सचिन सर म्हणले तुम्ही विलनची भूमिका करतात का? तसं तर म्हणलं मी विलनच आहे, ठीक आहे. म्हणलं विलनची भूमिका करायला मला काय अडचण नाही आहे. मग त्यांनी बसले, नंतर मग समजून सांगितलं. पण आम्ही सेटअपवर जात असताना नवीन होतो, आम्हाला बोलायचं, ॲक्शन करायची. मग फर्स्ट टाईम असल्यामुळं आम्हाला 4-5 दिवस खूप हार्ड गेलं, पण नंतर मग सवय लागली, काहीच वाटलं नाही. नंतर मग जशास तसं आम्ही भूमिका करायला लागलो. आपण पण कॅमेऱ्यासमोर बोलणं हे भरपूर आमच्यासारखं स्टफ होतं. असं आपण किती बोलू शकतो, पण इन कॅमेरा समजा आपल्या पुढं बघणारे लोक ते हावभाव यायला पाहिजे, ते ऍक्टिंग यायला पाहिजे. आणि कॅमेरा ही अशी गोष्ट आहे की ती काहीच लपवत काहीच नाही. लपवत नाही, सगळं आपण उघडं जे पडतं. दाखवतो हो. तेच दिसणार, त्याच्यात काही ऍड करता येत नाही. ते आम्हाला सुरुवातीला थोडं अवघड गेलं, पण जशी जशी सवय लागली समजा तसं नंतर सोपं झालं. असं माणसात बोलणं वेगळं आहे, बरोबर आहे. कॅमेरा समोर आला का बोलणं आणि म्हणजे त्याच्यात पण ऍक्टिंग करायची, कुठलंही ऍक्टिंगचं बॅकग्राऊंड नसताना, है ना? हा. पण मग सचिन, एवढी सगळी म्हणजे आता ट्रेलर मध्येच मला इतकी माणसं दिसत आहेत, सेटवर पण तेवढीच माणसं असणार, प्लस हे कलाकार, या सगळ्यांना घेऊन आपली स्क्रिप्ट पुढे नेणं, डिरेक्टर म्हणून हा एक्सपिरियन्स मला कसा सांगाल तुम्ही? किती शिकवणारं काय काय होतं? एक्सपिरियन्स म्हणजे खूप हे होतं की जेणेकरून आपल्या इकडं गावामध्ये पंगत बसते, 100 लोक असले, त्यांचं जेवण वाढणं हे ते, म्हणजे त्यासाठी आधी आपल्याकडे एक 50 लोक पाहिजेत कमीत कमी. पण आमची जी टीम होती ना, म्हणजे प्रत्येक दिवशी आमच्या सेटवर कमीत कमी 400 ते 500 लोक असायचे. त्याच्यामध्ये विद्यार्थी असायचे, कधी कधी 1000 पण असायचे, कारण विद्यार्थीच आमच्यामध्ये 4 ते 5000 आहेत. आणि चित्रपटामध्ये हो, चित्रपटामध्ये. ओके. आणि त्यांचं म्हणजे एकदम म्हणजे कसं, आणि प्रत्येक आत्ता जरी आमच्या गावात तुम्ही कॅमेरा शूटिंगला गेलात एक इन केस आणि कॅमेरा लावला आणि एखाद्याला म्हणलात की इथं शूट करायचं किंवा इथून जायचं, तुमच्या कॅमेरा का कधीच बघणार नाही, तो नॅचरली ॲक्टिंग करणार. म्हणजे एवढं लोकांना पाठ झालं आहे, किंवा कॅमेऱ्यासमोर उभं राहिल्यावर कॅमेरा का नाही बघायचं हे त्यांना माहिती, म्हणजे एवढं लोकांना हे झालं. आणि आमचे 400 ते 500 लोक दररोज सेटवर असायचे, त्यांचं जेवण, त्यांचं सगळं बघणं, पुन्हा कॅरेक्टर सगळं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय, स्टोरी लिहिलेली होती, स्क्रीन प्ले माहीत नव्हता काय असतो तो. आणि ऑन दी स्पॉट आम्हाला म्हणजे शूटिंग स्टार्ट झाली आणि स्क्रीन प्ले असतो असं म्हणजे कळलं म्हणजे त्यावेळेस. मग पहिला दिवस गेला आमचा, एक सीन आमचा शूट झाला, आणि दुसऱ्या दिवशीपासून मग कळालं की स्क्रीन प्ले असतो, की जेणेकरून तिथं काय बोलायचं, कारण स्टोरी तर आपलं सगळं असते डायलॉग. हो. पण आमचं 10ला शूट संपायचं कधी, किंवा 6ला संपायचं. मग तिथून पुढं मी बसायचो, स्क्रीन प्ले लिहायचो रात्री ह्यांच्याकडं. मग रात्री म्हणजे 4 ते 4:30 वाजेपर्यंत स्क्रीन प्ले लिहायचो, आणि तो स्क्रीन प्ले ह्यांच्याकडं 6 वाजता जायचा, 5 वाजता जायचा. 4ला लिहून मी ह्यांच्याकडं 5पर्यंत पोहोचवायचो व्हॉट्सअपनं, आणि हे 5 वाजता आंघोळ करून रेडी असायचे कलाकार. आणि ते 5 वाजता आंघोळ करून रेडी असायचे, आणि जिथं आपलं शूटिंग आहे लोकेशन, त्या लोकेशनवर जाऊन ते पाठ करीत बसायचे, म्हणजे ते नॅचरली बाबा कसं हे करता येईल. तर एवढं स्ट्रगल होतं. आणि दुसरी गोष्ट, जे कलाकार होते आमचे, आता त्यावेळेस आमच्याकडं स्पॉट बॉय हे किंवा हे म्हणजे कन्सेप्ट एवढं हे नव्हतं. मग आमचे जे कलाकार असायचे, मग आता ह्याचं सीन आहे, तुम्ही कलाकार आहेत, तर तुमचा सीन झाला आहे, लगेच तुम्ही दुसरं काम बघायचं. म्हणजे असं प्रत्येक कलाकार जो आहे आमचा, तो सगळं म्हणजे एकदम नॅचरली त्याच्यात इन्व्हॉल्व होऊन, बाबा माझं फक्त ॲक्टिंग आहे, मग सीन झाला आहे, मी लगेच तिकडे जाऊन बसेल, असं व्हॅनिटी वगैरे असं काहीच गोष्टी नव्हत्या. करेक्ट. मग आमचं सीन झाला की त्याला लगेच दुसरं काम असायचं. कधी नाश्ता आला, मग लगेच नाश्ता सगळ्याला द्यायचा, चहा द्यायचा, म्हणजे हे सगळे कामं. आणि जेणेकरून नाईटचं समजा जे सिनियर लोक होते, जसं प्रकाश धोत्रे सर, श्री मेसवाल मॅडम, ह्यांचं समजा हॉटेलमध्ये आम्ही हे केलं तर त्यांना मग कधी हॉटेलचं कधी घरचं लागायचं, तर त्यावेळेस मग ही कलाकार जे आहेत आमचे, तर त्यांना डब्बा घेऊन जायचे रात्री, मग त्यांना डब्बा द्यायचा, मग त्यांना घरी जेवण होतं, घरचं जेवण सगळ्यांना. आणि ते घरचं जेवण म्हणजे आवडायचं लोकांना, म्हणजे बाबा बाहेरच्या पेक्षा, मेसपेक्षा घरचं, नाही का.
खूप मस्त. त्यानं पण हो दिलीप, तुम्हाला विचारायला आवडेल, तुमच्यासाठी तो शूटिंगचा पहिला दिवस नेमका कसा होता? कारण सगळंच नवीन होतं, अभिनयापासून कॅमेरापर्यंत अनेक गोष्टी या निमित्ताने समोर आल्या झाड चित्रपटाच्या. काय किती दडपण होतं? मी पहिलेपासून माझी डिग्रीपर्यंत मी कधीही कॅमेरामध्ये डान्ससुद्धा केलेला नाही. हा. मग ती आवड नाही. बॅक साईड बरोबर भरपूर आहे. पण समोर कधी केलं नाही. हा. पण पहिल्या दिवशी आम्ही गेलो, उद्घाटन झालं. उद्घाटन झाल्यानंतर आमचे धोत्रे सरांचा आणि आमचा सीन होता. आम्ही तिथे एवढे टेक घेतले, एवढे हे घेतले, पण तो जमला नाही. पण लास्टला कसं ते सरांनी ॲडजस्ट केलं, होऊन गेला. ते दडपणमध्ये एक भीती होती. आपण असं कॅमेरासमोर किती नाही बोलू शकत, कारण ते दडपण जास्त आहे ना, ते आम्हीच नाही सांगू शकत असं फर्स्ट टाईम. खरं. येस. कैलास, कसा होता शूटिंगचा पहिला दिवस? पहिला दिवस म्हणजे माझी एंट्री, मी विलन असल्यामुळं पूर्ण म्हणजे डोंगरामध्ये दाखवलेली. हा. तर तिथं असा सीन होता म्हणजे एंट्री पहिल्या वेळेस माझा की दुरानी मला म्हणणार, कांच्या भाई सावकाराने जमीन विक्री काढलेली आहे. मी म्हणणार तर माझा दुसरा एक साथीदार असतोय, आपण उद्या हे करू. मी म्हटलं उद्या नाही, आज आत्ता लगेच गाडी रॉकी आणि ही एंट्री माझी असायची. त्याच्यात मी 1-2 वेळेस माझ्याकडनं चुकलं, पण शेवटी तिसऱ्या वेळेस मी केलं ते. आणि खूप म्हणजे पहिलं मी काम न केल्यामुळं थोड्या अडचणी आल्या, दडपण पण वाटायचं. आणि असे करत मग पुरं सुरळीत आमचं काम चालू आणि झालं. पहिल्या प्रोजेक्ट मध्ये हे सगळ्यांचं खरं, होतं. खरं, म्हणजे खरं. ऑफिसचा पहिला दिवस पण बरोबर. कठीणच असतो ऑब्व्हियसली. पण या सगळ्यामध्ये सचिन, कोणाकोणाचे हातभार तुम्हाला लाभले? निर्माते तर आहेच तुम्ही म्हणालात मला, पण याच्याशिवाय ना आपल्या घरच्यांचा पाठिंबा म्हणा, किंवा आता चित्रपटामध्ये एवढी मुलं आहेत, बरोबर, इतके कलाकार आहेत, सगळ्यांचा पाठिंबा असल्याशिवाय होणार हो नाही. हो करेक्ट. काय सांगाल त्याबद्दल? तर ह्याच्याबद्दल म्हणजे मी सांगेल की जसं फॅमिलीमध्ये आहे तर फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट होता मला, जेणेकरून सर्वच आमचे आई, बायको किंवा जे आमचे भाऊ आहेत, भावाची बायको, तर आणि जे आमचे चुलत भाऊ आहेत त्यांनी पण पूर्ण सपोर्ट केला. आणि पूर्ण गावानं पण सपोर्ट केला आम्हाला. गावानंच नाही तर हे शाळा, शूटिंग कॉलेज. बीडमध्येच हो केलं हो तुम्ही हो. पूर्ण? ज्या दिवशी शूटिंग असते त्यावेळेस गावातलं एकही माणूस शेतात जात नसे. हा पूर्ण पूर्ण गावामध्येच लोक थांबायचे. हा, शूटिंग साठी. Shooting First time साठी, movie बरोबर. होता ना, हा. तर लोकांना असं उत्सुकता लागायची की काही ना काही चालू आहे. चालेल. काय नाही हा. काय, बरोबर. तर गाव असेल किंवा कॉलेज असेल, शाळा असेल, सर्वांनी आम्हाला सपोर्ट केला. आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट, जसं की मी जॉबला होतो तर त्या ठिकाणी पण जे माझे कलिग्ज होते तर त्यांनी शिफ्ट ॲडजस्ट करणं, किंवा म्हणजे बाबा आता जसं शूटिंगला मला 1 महिना ते 1.5 महिना सुट्टी घ्यावं लागली, तर त्यावेळेस त्यांनी खूप म्हणजे ॲडजस्ट केला आणि सपोर्ट केला. जसं की मी लुपिन फार्मास्युटिकल कंपनीमध्ये होतो, तिथले लुपिनचे जेवढे माझे डिपार्टमेंटचे किंवा अदर डिपार्टमेंटचे कलिग्ज होते त्यांनी सर्वांनी मला भरपूर सपोर्ट केला. आणि दुसरी गोष्ट, आमची टेक्निकल टीममध्ये पण आमचे सतीश सर आहेत, जेणेकरून त्यांनी खूप सपोर्ट केला. ऋषीदादा आहे, पुन्हा रोहन पाटील आहे, पुन्हा स्वरूपदादा आहे, पुन्हा आणखीन आमचे नकुळ तळवळकर आहेत, त्यांनी साऊंडचं जे केलेलं आहे. पुन्हा आणखीन जे आमचं ह्याचं टायटल आहे आपलं, त्याचं जे केलं ते पंकज सोनवणे, जे की SM रोलिंगचे आहेत त्यांचं. तर हे सर्व टीमनं आम्हाला सपोर्ट केला. आणि दुसरी गोष्ट आणखीन, टेक्निकल, नॉन टेक्निकल, टोटल जे कलाकार आहेत, नॉन कलाकार आहेत, किंवा जी पण लोक आहेत त्यांनी आम्हाला भरपूर काही सपोर्ट केला. जेणेकरून कधी आम्ही गेलोत की आम्हाला इथं सीन घ्यायचा आहे तर तिथं तर ती परमिशन म्हणा, किंवा ही लोकांनी असं नाही केलं की इथं परमिशन भेटणार नाही, मग तुम्हाला हे लोकेशन नाही भेटणार, तर असं कुठं नाही झालं. कारण आम्ही जिथं पण पाऊल टाकायचं तिथं आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ऍक्च्युली, आणि हा सपोर्ट खरंच खूप गरजेचा हा. असतो. सो दिलीप आणि कैलाश, तुमच्या दोघांसाठी प्रश्न आहे आता. अनेक सीन या चित्रपटाच्या निमित्तानं तुमच्या वाटाला आलेत. आता सामाजिक विषय बोलल्यावर त्याच्यामध्ये अनेक इमोशनल गोष्टी सुद्धा असणार ऑब्व्हियसली, पण एक असा सीन असतो ना जो आपल्याला एक पर्सनली खूप टच करून जातो, भावतो आपल्याला तो. तुम्ही तर सगळे शेती करणारी लोक आहात, तर तुम्हाला तर एकदमच जवळचा विषय आहे हा. झाड या चित्रपटातला एखादा असा सीन म्हणूयात किंवा मुवमेंट म्हणूया जी खूप भावली तुम्हाला, तर ती आज कोणती सांगाल चित्रपटातली? त्याच्यामध्ये असा सीन आहे की झाड आमच्याशी बोलतं हां हां. की मला वाचवा. म्हणजे आता असा सीन आहे की आम्ही तिथं काहीतरी करून आम्ही एक मित्र झाडाखाली झोपलेला असतो, आणि झोपल्यानंतर झाड आमच्याशी बोलतं की शिवाप्पा जे आमच्यासोबत आहे त्याला झाड बोलतं की आम्हाला तुम्ही आप्पा वाचवा, आम्हाला तुम्ही तोडू नका, आम्हाला तुम्ही वाचवा, मी तुम्हाला श्वास देईन, तुम्हाला ऑक्सिजन देईन, असं बोलणं आहे त्याच्यामध्ये. तो सीन जो आहे तो भरपूर भावला.
आता या पिक्चरमध्ये मला विलनची भूमिका दिली ती. माझ्याकडे म्हणजे झाडं तोडायचंच म्हणजे कॅरेक्टर दिलं होतं. पण मी स्वतः शेतकरी असल्यामुळं आता माझ्या शेतामध्ये माझे स्वतःचे वैयक्तिक 800-900 झाडं येतं. पण आता मला म्हणजे ते मला इच्छा नसतानाही ते कॅरेक्टर भेटलं की हे झाड तोडायचे. मग आता हे मला वाईट वाटायला लागलं. मग नंतर मग ह्यांनी असं सांगितलं की तो नाही कॅरेक्टर करावं लागतं. ठीक आहे म्हणलं करूया. पण आता ते कसं निसर्गाच्या विरोधातच भूमिका दिल्यामुळं थोडं मला कुठंतरी वाईट वाटायचं. पण ठीक आहे, हा पिक्चर आहे, सचिन सर म्हणले पिक्चर असतो त्याचं काय आहे. पण जर ॲक्च्युली बघितलं तर झाडावर आपण घाव घालायला जर लागलो तर इतकं खूप वाईट वाटतं की खूप वाईट वाटतं. ते झाडाला जर तोडायचं म्हणलं तर एक जर झाड आपल्याला फळं देण्यापर्यंत जर सांभाळायचं असेल तर कमीत कमी 6 ते 7 वर्ष सांभाळावं लागतं. आणि आपण तोडायचं जर म्हटलं तर किती 1 मिनिटामध्ये आपण तोडू शकतो. पण मला एक सगळ्यांना आव्हान आहे की बाबा खरंच आपल्याला झाडाची खूप गरज आहे. जर आज झाडं नसतील तर आपलं काही खरं नाही. खरं म्हणजे आता लोकांना त्याचं कसं आहे हे नाही आहे की बाबा झाडं चला ठीक आहे काय नाही आहे. जसा उन्हाळा आहे आपला 20 मार्चनंतर उष्णता वाढते आपल्या महाराष्ट्रामध्ये. लोक जशी उष्णता वाढेल तशी झाडाकडे पळतात. मग त्यांना त्या टायमाला झाडाचं महत्त्व कळतं. ठीक आहे बाबा आता उन्हाळा चालू आहे, आपण एकतरी झाड लावायला पाहिजे. पण जूनमध्ये ज्या टायमाला मान्सून परत येतो, पाऊस पडतो आणि सगळीकडे वातावरण थंड होतं, त्या टायमाला माणूस विसरून जातो. पण झाड प्रत्येक जणाने 2 तरी लावायलाच पाहिजेत. खरं आणि प्रमोशनच्या निमित्ताने सुद्धा Correct. तुम्ही झाडं लावली हो ना सचिन? हो प्रमोशनच्या टायमाला आम्ही आत्ता ट्रेलर ओपनिंगच्या टायमाला आम्ही 1000 झाडं लावले आणि 500 झाडं आम्ही वाटले. आणि जसं आमचं शूटिंग जसं झाड चित्रपट करायचं ठरलं तेव्हापासून आमच्या टोटल टीमनं कमीत कमी 20,000 झाडं लावलेत. आणि फक्त लावलीच नाही तर त्यांना जपतायत, दररोज पाणी घालणं, दररोज त्यांची सेवा करणं, हे सगळं आमच्या टीमनं केलं. जेणेकरून आमचे विलन जे आहेत कैलास सर त्यांनीच जवळपास 800 ते 900 झाडं लावलेत. आणि ते फक्त लावलेच नाही तर त्याला ते जपतायत पण तेवढंच. Actually जपणं पण हां. तितकंच गरजेचं आहे. जेणेकरून जसं की आपलं तळहातावरला फोड असतो, त्या तळहातावरल्या फोडासारखं किंवा आपल्या मुलासारखं त्या झाडाला जर जपलं तर ते झाड उद्या चालून मोठं होईल, ऑक्सिजन येईल, फळ देईल किंवा जे असेल ते. पण हेच म्हणलं की झाड खूप महत्त्वाचं आहे. खरंय. आणि तयार झालाय हा चित्रपट. मस्त विषय आहे खरं तर. 21 जूनला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. काय आज आवाहन कराल सगळ्या प्रेक्षकांना थिएटरपर्यंत यायचं आणि झाड हा चित्रपट पाहायचं? आपल्या इकडं जसं की प्रत्येक देशामध्ये जर पकडलं तर ॲज पर युनायटेड नेशन आपल्या इंडियामध्ये फक्त 28 झाड आहेत पर पर्सन. आणि तेच जर आपण दुसऱ्या देशाशी कम्पेअर केलं, जसं ऑस्ट्रेलिया आहे, कॅनडा आहे किंवा USA आहे, तर तिथलं ॲव्हरेज 3000, 2000, 4000 असे झाडं आहे. तर इंडियामध्ये फक्त 28 झाडं आहेत. तर ती 28 झाडं आपल्याला 28चे 100 कसे करता येईल, जेणेकरून बाबा, कारण जसं की एवढा उन्हाळा पडतो किंवा एवढं तापमान वाढलं त्या ह्यानं, तर ते 28 झाडं करण्यासाठी आणि त्या झाडं तेवढे करण्यासाठी किंवा आपला देश, आपलं हे भारत देश किंवा आपलं हा विश्व हिरवंगार कसं करता येईल हे पाहण्यासाठी तुम्हाला 21 जून रोजी चित्रपटगृहात जावं लागेल. आणि आमची जसं की टॅगलाईन आहे आमची, ग्रीन इंडिया ग्रीन विश्व, म्हणजे हिरवा भारत हिरवं विश्व ही आमची चित्रपटाची टॅगलाईनच आहे. ओके, धन्यवाद. आपल्याला आपली जर नेक्स्ट जनरेशन जे आहे, नेक्स्ट पिढी जी आहे, जर जपायची असेल, त्यांना ऑक्सिजन वगैरे मुबलक प्रमाणात पाहिजे असेल तर आपल्या आतापासूनच ती तयारी करावं लागेल. कारण वरचेवर काय होतं आहे की झाडांची हाईट जी आहे, पहिले झाडं 100-100 110 वर्ष जगत आहे, हाईट भरपूर आहे. पण आता तसं राहिलं नाही, झाडांची हाईट खुटली. आता तुम्ही ऑब्झर्व केला असेल, आपली हाईट चांगली पण आपली मुलांची सुद्धा हाईट कमी झाली. तर जे की समजा आपल्याला पाहिजे, समजा आपल्याला भरपूर अन्न वगैरे चांगलं भेटायचं, पण आपल्या मुलाला ते भेटत नाही, ते आर्टिफिशियल भेटते. जे पाहिजे ते भेटत नाही, नॅचरल भेटत. पॉल्युटेड गोष्टी जास्त आहेत. right? जास्त आहे. त्यासाठी जे समजा मुलगा जर जन्माला, मुलगी जन्मली, त्यानुसार जन्मल्यानंतर त्याच्या नावाचे 1-2-4 झाड किंवा लावायला पाहिजे. आणि मुलांना जसं आपण जपतो तसं त्या झाडांना जपायला पाहिजे, जेणेकरून ते मोठे झाल्यानंतर ते झाड मोठं झालं, त्या झाडाखाली ते बसू शकतात. आता जो आमचा चित्रपट झाड जो आहे 21ला आता आमचा रिलीज होतोय. तर या चित्रपटामधून जनतेला असं म्हणजे आशय आमचा त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आहे की या झाड चित्रपटापासून की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देश आहे तर मग आपल्या भारतामध्ये सगळी लोक शेती करतात. म्हणजे माझ्या माहितीनुसार 90% लोक शेती करतात.
तर मग शेती करत असताना बघत होतो आपण की शेतकरी आत्महत्या करतो, शेतीला हमीभाव भेटत नाही, वेळेवर पाऊस पडत नाही. मग याच्या मागली आपण कारणं शोधली नाहीत. मग पाऊस का पडत नाही, वातावरण का चेंज होतं, तर ह्या पिक्चरमधून असं दाखवलं आहे की हे झाड जर असेल तर आपल्याला त्या झाडापासून वातावरण व्यवस्थित राहून, तापमान व्यवस्थित राहून पाऊस वेळेवर पडणार. झाडापासून आपल्याला काय काय फायदे आहेत, तर झाडापासून फायदे हे आहेत किंवा त्याच्यापासून आपल्याला फळं भेटतात. म्हणजे जे आपल्याला जीवनोपयोगी ज्या वस्तू आहेत त्या पूर्ण झाडापासूनच भेटतात. मग आपण जर झाड लावलं तर झाड लावल्यानंतर आपली काय म्हणजे पुढली पिढी कशी जगेल किंवा त्यांच्यावर काय आपल्यासारखा विपरीत परिणाम होणार नाही. ह्या पिक्चरमधून असं आपल्याला दाखविण्यात आलेलं आहे. तर काही वेळेस असं बी आहे की बाबा शेतकऱ्यांना खूप म्हणजे शेतकरी हातानंच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. आता समजा नोकरीला गेलेले सिटीतले लोक ती काय झाडं लावू शकत नाहीत. आज जर आपण बघितलं मुंबईसारख्या ठिकाणी झाडं लावायला जागा नाही आहे, पण खेडेकर जर बघितलं तर खूप ठिकाणी झाडं लावता येतात. आणि अशा अनेक ठिकाणी बघा की शासन पण शेतकऱ्यांना झाडं लावण्यासाठी अनुदान देतं. तुम्ही प्रत्येक योजनेत झाडं लावा, पण झाडं ही फक्त जुलैमध्येच लावली जातात. पण त्या झाडांना पुढं आपल्या मुलांना कसं आपण आज मुलगा आपल्या जन्माला आला की आपण मुलांना म्हणतो इथं शिकवायचं, तिथं शिकवायचं, असं बनवायचं, ते बनवायचं. तसं आपण म्हणणार नाही जुलैमध्ये झाड लावल्यावरती की ह्या झाडाला जाळी, पाणी, ह्याला कोण्या प्रकारे वाढवायचं काय हे डोक्यात आणत नाहीत. फक्त येतात, फोटो काढतात, झाडं लावलेत, संपलं. त्या झाडाला नंतर उन्हाळ्यामध्ये पाणी भेटत नाही, ते झाड तिथंच खुंटतं. मग शासन एवढा खर्च करतंय ना, तर ते मला असं म्हणायचं आहे की शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांनी अनुदान देऊन शेतकऱ्यांना ज्याच्या शेतामध्ये 10 झाड आहेत त्या झाडं बघूनच शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे. तरच आपल्या आज भारतामध्ये झाडं टिकतील. म्हणजे सांगायचं तात्पर्य माझं एवढं आहे की आज कसं म्हणजे झाड असेल तर सगळं आहे. ह्या पिक्चरमधून आम्ही दाखवतो, हे माझं म्हणजे म्हणणं आहे. आणि 21 जूनला खरं तर प्रेक्षक बघणार आहेत आता काय नेमकं सिनेमात पाहायला मिळणार आहे. सो थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या आणि संपूर्ण टीमला राजश्री मराठीकडनं खूप शुभेच्छा सिनेमासाठी. आणि असे लाईक ही सेड असे सामाजिक विषयावर चित्रपट करत राहा आणि इथे येत राहा गप्पा मारायला. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.